खरं तर उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे महाविकास आघाडीचं सरकार मागे सत्तेवर आलं आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात केल्यानंतर मार्च महिना उजाडला. मी अर्थसंकल्प सादर केला, पण करोनासारखं संकट महामारीचं आलं संपूर्ण जगावर, देशावर, राज्यावर, आणि त्याचा जबरदस्त फटका सगळ्यांना बसला. अर्थव्यवस्थेला बसला, त्याच्यामध्ये विकास दर घटला, लॉकडाऊनच्यामुळं सगळं कामकाज ठप्प झालं. असं या सगळ्या वातावरणातनं हळूहळू पुढं सरकत आत्तापर्यंतचा हा पल्ला गाठला गेलेला आहे. मधी ह्या सगळ्या गोष्टीमुळं नेहमीच्या ज्या काही परंपरा राज्याची निर्मिती झाल्यानंतर त्यावेळेस करारात होत्या, त्याही नाईलाजास्तव थोड्याशा त्याला मुरड घालावी लागली. उदाहरणार्थ, नागपूरला एक अधिवेशन झालंच पाहिजे असं होत असताना आम्हाला असं वाटलं की तो करोना नंतर कमी होईल, म्हणून आम्ही हिवाळी अधिवेशन, त्याच्यानंतर पावसाळी अधिवेशन पहिलं आलं. पावसाळी अधिवेशन तर आपण ह्याला घेतोच मुंबईत, परंतु नंतर हिवाळी अधिवेशन ते पण अवघं आपल्याला 2 दिवसावर घ्यावं लागलं. त्यावेळेस आम्ही ठरवलेलं होतं की बजेट अधिवेशन इथं घ्यायचं, परंतु त्याच्यानंतर देखील ज्यावेळेस आम्ही सगळेजण बसलो होतो त्यावेळेस लक्षात आलं की हे अधिवेशन, जे काही बजेट अधिवेशनाचं कामकाज असतं, तुम्ही बघितले आत्ताच. आज सुप्रिया मला सकाळी भेटली होती, ते म्हणले 5 दिवसांनी आमचं पण लोकसभेचं अधिवेशन त्या ठिकाणी संपतं आहे. ह्यावेळेस त्यांनी पुस्तकं वगैरे काही दिली नाही, पेन ड्राईव्हमध्येच सगळ्या गोष्टी दिल्या. आम्ही पण ह्यावेळेस तसंच करण्याचा निर्णय घेतलेला आहे की जेवढं कामकाज तर सगळं उरकावंच लागतं. पुरवणी मागण्या सुरुवातीला असतात, नंतर अर्थसंकल्प सादर करायचा असतो, सगळ्या विभागावर चर्चा होत असते, पण हे सगळं कामकाज मर्यादित काळात. कारण आम्हाला असं वाटत होतं की कुठंतरी करोना आता कमी कमी होत चाललेला. कालच मी पुण्याचा आढावा घेतला तर काल पुण्यात एक देखील केस ही पाहायला मिळाली नाही, म्हणजे मृत्यू झाला नव्हता करोनामुळे. अशा प्रकारचं पहिल्यांदाच मार्चपासून पुण्याच्यामध्ये घडलं. पण बघितलं, आपल्याच नागपूरचे सुपुत्र राज्याचे गृहमंत्री अनिल रावांना 2 दिवसापूर्वी करोनाने ग्रासलं. माजी मंत्री रमेश बंगला करोनाने ग्रासलं. म्हणजे कुठंतरी लोकप्रतिनिधींना भेटायला येणाऱ्या लोकांच्यामध्ये अजूनही त्याच्या संदर्भामधले काळजी घेण्याची, फिजिकल डिस्टन्स ठेवण्याची, मास्क वापरण्याची ही गरज आहे. अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. खरं प्रदीपजी असतील, आपण काही मान्यवर असाल, माझं तसं बघितलं तर या प्रेस क्लबशी अनेक वर्षाचा संबंध आहे, परंतु त्यावेळेस आम्ही रुलिंग पार्टीमध्ये नव्हतो. त्याच्या आधी रुलिंग पार्टीमध्ये असताना आम्ही नेहमीच, म्हणजे पवारसाहेबांची शिकवण आहे, राज्याची ती परंपरा आहे, आणि जिव्हाळीचे संबंध ठेवण्याचा आम्हा लोकांचा प्रयत्न असतो. आज मला इथं बोलवलेलं आहे त्याबद्दल मी तर समाधानी आहेच, पण मध्ये बातम्या पण अशा मला वाचायला मिळाल्या. कधी कधी काय होतं, त्यातनं माझी चूक आहे, मी नाही असं म्हणणार नाही, की माझ्याकडनं काही कळायच्या आधीच अजित पवारांनी नागपूरला येणं टाळलं. वास्तविक बजेट हे ज्यावेळेस मी DPCच्या मीटिंग घेतो, मी आता प्रत्येक डिपार्टमेंटची मीटिंग आढावा घेतली, मुख्यमंत्र्यांनी पण घेतली, आणि नंतर पुणे, आपला नागपूर विभाग असेल, आपला अमरावती विभाग असेल, नंतर नाशिक, सगळ्याच विभागामध्ये जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि मागे जयंतराव पण 9 वर्ष अर्थमंत्री असताना ते त्यांच्या परीनं करायचे, मी पण माझ्या परीनं करण्याचा प्रयत्न करतो. तिथं स्वतः समक्ष गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी कळतात. कधी अधिकारी, आज पण अधिकारी मी आल्यावर भेटले, मी काही गोष्टी त्यांना विचारल्या, काय चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे, ह्यांच्याबद्दल असेल, इतर कामाच्याबद्दल असेल. मी यांच्याबद्दल काही अलीकडं कुठली मीटिंग झाली नाही असं त्यांनी मला सांगितलं. पण ह्या सगळ्या गोष्टीला सातत्याने पाठपुरावा करण्याची नितांत गरज असते. त्यावेळेस ते प्रश्न निकाली निघू शकतात. ही पण बाब तितकीच महत्त्वाची असते, आणि त्यात आमच्या सगळ्यांनीच हे केलं पाहिजे. मध्ये स्वतः मुख्यमंत्री आले, त्याच्यामध्ये एक मोठा कार्यक्रम त्या बाबतीमध्ये झाला, बरेच दिवसाचा. म्हणजे स्वर्गीय पतंगराव कदम असल्यापासूनचं ते आमचं स्वप्न होतं की एक चांगल्या प्रकारचं आपल्याकडं
प्राणी संग्रहालय पण असं मुक्त अशा पद्धतीनं असावं आणि तेही लोकांनी त्याच्यातनं पण टुरिझम निश्चितपणे वाढेल ह्याबद्दल दुमत नाही. यंदा पाऊस काळ चांगला झालेला असल्यामुळे धरणांची परिस्थिती चांगली आहे, समाधानकारक आहे, अशाही पद्धतीचं एकंदरीत चित्र आहे. पण आजच्याही घडीला मी ज्यावेळेस तुम्हाला भेटणार आहेत लक्षात आल्यानंतर मी आजच सकाळी त्याची माहिती घेतली. अजूनही केंद्राचा त्यांनी वन नेशन वन टॅक्स जे ठरवलेला होता त्याच्यातला ह्या वर्षाचा कबूल केलेला पार्लमेंटमध्ये एक शब्द दिलेला 25,000 कोटी रुपये राज्य सरकारचे येणं बाकी आहे. ते दर आठवड्याला पैसे तिकडनं येतात. आता तिथली पण परिस्थिती आपण बघतोय थोडी बदलतीये, पण तेवढा शॉर्टफॉल आहे आणि त्याचा परिणाम नाही म्हटलं तरी ह्या सगळ्या बाबींवर पुढच्या विकासाच्या होतो. कारण आम्हाला पगार तर सॅलरी तर द्यावीच लागते, पेन्शन द्यावं लागतं, त्याचाच खर्च जवळपास 1.5 लाख कोटी हा वर्षाचा आहे. एकंदरीत आपलं बजेट 4.5 लाख कोटीचं असतं. 1.5 लाख कोटी इकडेच गेले, राहिले 3 लाख कोटी. 3 लाख कोटीमध्ये यंदा जवळपास 31 मार्चपर्यंत 1 लाख कोटी रुपये कमी येण्याची शक्यता आहे. हे पैसे जर नाही आले तर ते अधिक आपल्या दर महिन्याला आपल्या ट्रेझरीमध्ये जे काही टॅक्स स्वरूपाने पैसे येतात ते मग मुद्रांक शुल्कचे असतील, वेगवेगळ्या एक्साईजचे असतील, अनेक विभागाचे त्यामध्ये निधी असतो. तर हे सगळं आणि काही आपण कर्ज रूपाने उभं करतो ज्याच्यातनं हे ठरलेलं असतं. केंद्र सरकारने डायरेक्शन दिलेले असतात की तुमचं उत्पन्न इतकं आहे, त्या उत्पन्नाच्या 3% तुम्ही कर्ज त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. अशा प्रकारचं जे असतं त्या सगळ्याचा विचार करून आपण तिथपर्यंत पोचतो. पण यंदा आम्ही तर हे सगळं कामकाज करत असताना पोलीस खातं, अन्न नागरी पुरवठा खातं, मदत पुनर्वसन खातं, वैद्यकीय शिक्षण खातं, सार्वजनिक आरोग्य खातं, या 5-6 खात्यांना मात्र आम्ही कुठल्याही पद्धतीनं कट लागून द्यायचा नाही असं प्रकर्षाने ठरवलेलं होतं. CMचं, आमचं, बाळासाहेब थोरातांचं, सगळ्याच महाविकास आघाडीचं ती लाईन ठरलेली होती. आम्ही यावेळेस करताना डोंगरी विकास निधी कुठं कट होऊन दिला नाही. आम्ही यावेळेस DPCचा निधी कुठंही कट होऊन दिला नाही. आता तुम्ही उद्या वेगवेगळ्या पालकमंत्र्यांना सहज विचारलं तर ते कलेक्टर पण सांगतील हो सगळा निधी आलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये म्हणजे केंद्राने देखील खासदार निधी थांबवला 3 वर्षाच्या करता का 2 वर्षाच्या करता, जो 5-5 कोटी रुपये होता. उलट आम्ही आमदार निधी 3 कोटी रुपये केला, तोही कुठल्याही पद्धतीनं त्याला कट लावला नाही. कारण शेवटी त्या भागामध्ये कामं करायची म्हटलं तर हा निधी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि त्याकरता ती भूमिका देखील महाविकास आघाडीनं स्वीकारलेली होती आहे आणि तशा पद्धतीनं काम आम्ही लोकांनी केलेलं आहे. आणि बाकीच्याही बाबतीमध्ये अजून हा एक काही दिवस जायचे, फेब्रुवारीचे आणि मार्चचा 1 महिना अशा पद्धतीनं जवळपास पावणे दोन महिने जायचे. कारण 3 आठवडे ह्या महिन्यात आहेत, पुढच्या महिन्यामध्ये 4 आठवडे, असे 7 आठवडे जाणार आहेत. त्याच्यामध्ये मध्ये आम्ही थोडंसं मार्केटला उठाव यावा, कन्स्ट्रक्शन लाईनला थोडंसं एक तेजी यावी, ह्या दृष्टिकोनातनं ग्राहकाला ते घेत असणारे फ्लॅट किफायतशीर दरामध्ये मिळावे. 1 BHK, हाफ BHK असे 300 स्क्वेअर फीटचे वगैरे असाही प्रयत्न केला. त्याचाही चांगला परिणाम झाला. कारण डिसेंबरमध्ये खूप चांगल्या प्रकारे खरेदी विक्रीचे व्यवहार ठाणे, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड ह्या शहरांच्यामध्ये झालेलं आहे. साधारण आम्हाला आकडेवरून पाहायला मिळाले. पण आम्ही डिसेंबरपर्यंत 3% सवलत दिलेली होती आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये 2% दिलेली होती. ते जानेवारी सुरू झालं की पुन्हा ते थोडंसं कमी खरेदी विक्रीचं प्रमाण झालं आणि मार्केटमध्ये पैसा तर फिरल्याशिवाय काहीच घडत नाही, हे आपल्यालाही सगळ्यांना ज्ञात आहे. दुसरी गोष्ट, आम्ही केंद्राच्या बजेटमध्ये मीच नाही, आपण सगळेच आणि संपूर्ण देश फार बारकाईनं लक्ष ठेवून होता 1 फेब्रुवारीला ज्यावेळेस केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बजेट पेश केलं त्यावेळेस. पण तेव्हाही फार काही समाधान देणारं, मार्केट असं उचलणारं, तुम्ही पत्रकार मित्रांनो एक गोष्ट बघा की एवढं सगळं वातावरण असताना प्रचंड स्टीलच्या किमती वाढल्या, म्हणजे खूपच वाढल्या. वास्तविक डिमांड नाही इतकं काही नाही. सिमेंटच्या किमती प्रचंड वाढल्या. मग ते सिमेंट उत्पादक जो ग्रुप आहे त्या सगळ्यांनी रिंग केली का काय अशी पण शंका येते.
स्टीलच्या बाबतीमध्ये की एवढ्या किमती वाढायचं काय कारण, कारण अजूनही जे काही डेव्हलपमेंट गतीनं व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही. स्टीलची तेवढी डिमांड नाही. डांबराच्या किमती प्रचंड वाढल्या. म्हणजे यावेळेस साधारण वेगवेगळ्या नॅशनल हायवेच्या निमित्तानं पहिल्यांदा गडकरी साहेबांनी कॉन्क्रीटचे रस्ते घेतले होते. आता तुम्ही पण नागपूरमध्ये पण अनुभव घेतला असेल की कॉन्क्रीटचे रस्ते काय अवस्था होते, आणि आता त्यांनी अनुभवातनं ते चेंज केलं आणि डांबरीकरणाचं पण त्याला त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं बाबा काय काय मटेरियल त्याच्यात असावं हे त्यांनी नवीन नॉर्म्स घातलेत आणि ते चांगलेत. पण त्याच्यामुळं कॉस्ट पण कमी झालेली आहे, रस्त्याची क्वालिटी पण निश्चितपणे सुधारते. आणि हे जे जिथं थंडी खूप पडते, ऊन खूप असतं, पावसाळा असतो, असे तिन्ही ऋतूमध्ये जे क्रॅक जाण्याचं प्रमाण आहे ते तिथं काही घडत नाही. अशा पद्धतीनं तो पण निर्णय झालेला आहे. परंतु हे सगळे निर्णय होत असताना डांबराच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत. आणि आत्ताही राज्यातले ग्रामविकासचे आणि PWDचे रस्ते हे काही काही फार अडचणीचे आहेत. त्याला पण निधी देण्याचा संदर्भातलं आमची भूमिका आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे डिझेल, पेट्रोल आणि घरगुती गॅस ह्याच्याही किमती एवढ्या वाढल्या. वास्तविक ह्या गरिबातल्या गरीब माणसापासून सर्वांनाच लागणाऱ्या ह्या बाबी आहेत. ह्या काही ठराविक लोकांनाच लागतात अशातली गोष्ट नाही. डिझेल पेट्रोल वाढलं तर सगळंच वाढतं, कारण ट्रान्सपोर्ट वाढतं, सगळ्या काही गोष्टी वाढतात. त्यांनी त्याच्यात क्लुप्ती केली की काही टॅक्स कमी जरी केलेला असला तरी दुसऱ्या मार्गाने तो पुन्हा तसाच ठेवला आणि आहे तीच किंमत ठेवलेली आहे. आणि माझा तर स्वतःचा दावा आहे, मी मागं पण एका ठिकाणी बोलून दाखवलं, काही काळामध्ये पेट्रोल 100 रुपये लिटर झालेलं आहे असं जर आपण आपल्या पाहण्यात आलं तर आश्चर्य वाटून देऊ नका, एवढं जोरात हे पेट्रोल डिझेल वाढतंय. मागच्या काळामध्ये मला आठवतंय दुसऱ्यांदा मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर तुम्ही आठवा, वर्ल्ड मार्केटमध्ये पर बॅरेलचा दर एवढा कमी झाला आणि त्याच्यातनं खूप चांगल्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरच्या करता फंड्स अवेलेबल झाले. आणि खूप म्हणजे काही काळ तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की बॅरल 50 पैसे रुपयाला चाललेला होता काही ठराविक काळापुरता. पण असं कधीच घडलेलं नव्हतं, पण ते त्या काळामध्ये घडलं आणि बरेच दिवस ते ठराविक बॅरेलचा दर राहिलेला होता आणि तो खूप कमी किमतीमध्ये राहिलेला होता. असाही सगळा तो काळ होता. परंतु अजूनही आता लसीकरण चाललेलं आहे. आमची तर स्वतःची अपेक्षा आहे की लसीकरणाचं पूर्ण काम हे केंद्र सरकारनेच केलं पाहिजे, कारण राज्यांनी आपापल्या राज्यामध्ये हे करायचं म्हटलं तर ते काही फार कठीण काम आहे. राज्याला देशातल्या सगळ्याच राज्यांना न पेलणारं अशा प्रकारचं काम आहे. पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल डॉक्टर हर्षवर्धनजी म्हणालेले होते की आम्ही सगळ्यांना लसीकरण करणार. नंतर पुन्हा एक स्टेटमेंट आलं की आता पहिल्या टप्प्यात आम्ही 3 कोटीला करणार. नंतर पुन्हा एक आलं स्टेटमेंट की आता 30 कोटीपर्यंत आम्ही जाणार. ठीक आहे, पॅरामेडिकल फोर्स, नंतर तुमचे डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, आमचे तिन्ही दलातले आपले डिफेन्सचे सगळे सैन्य दल, ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये द्यायलाच पाहिजे, कारण ते आपल्या सगळ्यांचा जीव वाचवण्याचं काम तिकडं बॉर्डरवर करत असतात. पोलीस लोक आपल्या आपल्या राज्यामध्ये करत असतात. त्याच्यावर त्याहीबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. मी आत्ताच विभागीय आयुक्ताला विचारत होतं, मी बघितलं महाराष्ट्रामध्ये साधारण जी केंद्र सरकारने सिलेक्ट केली त्याच्यामध्ये 100-100चं एका वेळेस टार्गेट दिलेलं होतं. पण काही ठिकाणी 65% लोकांनी व्हॅक्सिन लसीकरण करून घेतलं. काही ठिकाणी 50%च्या आत पण झालेले, 35%, 30%, काही ठिकाणी त्याच्या ह्या रेंजमध्ये आहे. तर बाबा कारण काय, एवढं व्हॅक्सिन मोफत देत असताना, लसीकरण होत असताना का देत नाही? तर अजूनही सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं लोकांच्या मनामध्ये काही शंका होत्या. भीती म्हणणं चुकीचं ठरत, शंका होत्या त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का, कारण आत्ता घेतलं तरी पुन्हा 28व्या दिवशी ते पुन्हा सेकंड डोस घ्यावा लागतो. अशा प्रकारचं ते सगळं आहे. पण मला आज आयुक्त म्हणले नाही, पहिल्यांदा थोडंसं ते रोडावलं. काही तर तिथं आले लसीकरणाला
आणि पुढं काहीतरी निमित्त काढून निघून गेले, म्हणले नाही नाही आज आम्हाला नाही घ्यायचं, आम्ही नंतर घेतो. तर ते मात्र नंतर जसं आपल्या करोनाच्या बाबतीत झालं, कोरोना जेव्हा आला तेव्हा सगळे एवढे घाबरून गेले होते की सगळे खाजगी डॉक्टर आणि इतर डॉक्टर पण त्या पेशंटला तपासायला घाबरायचे, गोळ्या तशा अशा टाकून द्यायचे बेडवरती घ्या. आता मात्र कुणी डॉक्टर एवढं घाबरताना दिसत नाही. त्याच्यामध्ये त्यांना एक खात्री आलेली आहे की नाही, आपण आपली स्वतःची काळजी घेऊन पी किटच्याद्वारे पेशंट लोकांना पण चांगलं करू शकतो, असं साधारण सगळीकडे पाहायला मिळतं आहे. परंतु हे सगळं पाहायला मिळत असताना काही जणांना थोडंसं टेम्परेचर आलं, 1-2 दिवस आलं, म्हणजे लसीकरण घेतल्यानंतर. मात्र बऱ्याच लोकांना काहीच त्याचं त्रास झाला नाही, अशा पण दाखले ऐकायला मिळाले. किंवा ज्या डॉक्टरांशी किंवा ज्यांनी घेतलं त्यांच्याशी आम्ही बोललो, त्यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव आमच्याशी शेअर केला. अशी साधारण एकंदरीत परिस्थिती आहे. आता केंद्राला जसे केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर करत असताना तारेवरची कसरत करावी लागली, पण केंद्राचा एक प्लस पॉईंट असतो, केंद्राला स्वतःला नोटा छापायचा, करन्सीचा हे असतो, अधिकार असतो, तसा कुठल्या राज्यांना नसतो. आणि आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी चालतात त्याच्यामध्ये सर्व्हिस ही ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर, सर्व्हिसमधनं जे काही आपण सेवा ज्याला म्हणतो त्याच्यातून टॅक्स मोठ्या प्रमाणावर आपल्याला मिळतो. पण अजूनही तुम्ही पाहिलं तर इंडस्ट्री तितक्या पुढं जोरात चालू झाली नाही. थिएटर्स आपण मध्ये परवानगी दिली, आता केंद्र सरकारने सरसकट चेअरवर बसायला परवानगी दिली, तरी थिएटरमध्ये अजून लोक जायला थोडेसे दबकत आहेत. अशा काही परवानग्या जरी दिलेल्या असल्या तरी देखील लोकांच्या मनातनं हे थोडंसं जायला थोडा वेळ लागेल, पण ते जाईल आणि मग उत्पन्न वाढायला मदत होईल, टॅक्स मिळायला मदत होईल आणि अर्थव्यवस्था पूर्ववत येण्याच्याकरता मदत होईल आणि मग विकासाला पण आपल्याला अधिकची गती त्या ठिकाणी देता येईल. अशी साधारण एकंदरीत परिस्थिती. Subscribe to Nation Next YouTube channel and press the bell icon to get regular updates from Nation Next. Also like Nation Next Facebook page and follow us on Instagram and Twitter.